गावरान पद्धतीची आपली ही भाजी मस्त तयार झालेली आहे आणि चांगला काला मोडायचा। हे बघा, अशी भाकर घ्यायची, याच्यामध्ये छान अशी चुरायची आणि मिक्स करायचं चांगला, एकदम मस्त असा काला आहे ना, एकदम असा कुच करायचा। फुरका मारून खायचं मात्र बर का, चव घ्यायची असेल आपली गावरानी तर ज्याच्यासमोर मस्त सोबत बरोबर कांदा, एकच नंबर बेस झालेला आहे। तुम्ही करणार का? लवकर करा मग। आता ही गावरान पद्धतीची भाजी फक्त तुमच्यासाठी होती। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। चला आता आपण कढईत तेल घालूया। 3 ते 4 चमचे तेल घालायचं, चमचमीत अशी आपल्याला भाजी करायची। अगदी तेल तापलं की त्यामध्ये टाकायचं 1 चमचा जिरे घातलं, अगदी अर्धा चमचा मोहरी घातली आणि आता जिरे मोहरी छान तडतडली त्यामध्ये घालते कांदा, अर्धी वाटी कांदा, म्हणजे 1 मोठा चिरलेला कांदा घ्यायचा बारीक चिरून। कांदा परतवायचा मिनिटभर। आता यामध्ये घालायचे आपल्याला लसूण मिरचीचा ठेचा, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या अशा ठेचून घेतल्या। तेल तुम्हाला जास्त वाटतंय पण काय ना, मला ना डबा द्यायचा आहे, आमच्याकडे चाललंय विहिरीचं काम शेतामध्ये, मग त्याच्यासाठी ना जरा थोडी चमचमीत अशी भाजी दिली ना तर बरं पडतं। आपलं घरगुती आम्ही ना थोडं कमीच तेल वापरतो। चला आता मस्त छान असं परतून झालेला आहे कांदा। कांदा अगदी थोडंसं, अगदी सोनेरी व्हायच्या आधीच आहे ना, थोडंसं असं कच्चा ठेवायचा, जास्त म्हणजे लालसर नाही करायचा। तर मसाल्यांमध्ये घालायचं आपल्याला इथे हा खानदेशी काळा मसाला, काश्मीरी बेडगी मिरची, थोडासा गरम मसाला, खूप जास्त नाही घालत मी, तुम्हाला आवडत असेल तिखटपणानुसार तुम्ही घालू शकता। अर्धा चमचा हळद, थोडंसं हिंग आणि याला परतवून घेऊ। चला आता परतवून झाले, गॅसची फ्लेम ना लो टू मिडियम ठेवायची। आता यामध्ये घालायचं आपल्याला चमचाभर बाजरीचं पीठ। बाजरीचं पीठ छान असं खरपूस असं त्या तेलामध्येच भाजून घ्यायचं। आता यामध्ये टाकायचं आपल्याला 1 वाटी बटाटा, अर्धी वाटी फ्लावर, याला परत परतवून घेऊ। मी टमाटा नाही घातला, शक्यतो ना खानदेशी भाज्या असल्या ना त्याच्यात असा टमाटा वगैरे जास्त नाही वापरला जात। आता यात गरम पाणी घालायचं आपल्याला, अगदी कमी आचेवर काय करायचं, याला परतवून घ्यायचं। सगळं फ्लावर बटाटा आहे ना त्याला छान असा मसाला कोट होऊन जातो आणि चवीलाही मस्त लागतात मग प्रत्येक फोडी। मी बाजरीचं पीठ घातलं कारण ना याच्यामध्ये ना घट्टपणा खूप छान येतो त्याचा। यामध्ये घालूया पाणी। पाणी मी घेतलंय 2 ग्लास, तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही पातळ किंवा घट्ट ठेवू शकता ही भाजी। मीठ घातलंय हा याच्यामध्ये, तुम्ही चवीनुसार घालू शकता। पोहे खायचा अर्धा चमचा मीठ मी इथे घातलं, माझ्याकडनं व्हिडिओ स्किप झाला तर तेवढं मीठ तुम्ही घाला आणि भाजीला छान अशी उकळी येऊ द्यायची आणि गॅस लगेच बारीक करायचा, म्हणजे ना ही जी तरी येते ना ती तरी फुटत नाही, म्हणजे वरच्यावर छान अशी लालसर आपली भाजी दिसते आणि खायलाही भारी वाटते। मग वाव, बघू शकता किती मस्त अशी तर्री आलेली ना भाजीला। आणि बाजरीचं पीठ आपण लावलं त्यामुळे बघा घट्टपणा पण आलेला आहे, खूप पातळ नाही खूप घट्ट नाही, आणि भाकरी बरोबर अशीच भाजी छान लागते। तुम्ही पोळी बरोबर खा, भाता बरोबर खा, छानच लागणार।
तर चला, भाजीला छान उकळी आलेली आहे, कोथिंबीर घालून घेऊया. गॅस बारीक करायचा आणि छान अशी हिला 15 ते 20 मिनिटं कडू द्यायची भाजी. आम्ही कडू देणे म्हणतो, तुम्ही काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. हां, अवघ्या 10 ते 15 मिनिटात भाजी बघा एकदम मस्त झालेली आहे. अगदी चमचमीत, तर्रीदार आणि चवीलाही भन्नाट असणारी. आणि हो, अशी जर भाजी तुम्ही केली ना, एकाऐवजी 2 पोळ्या खाल. आणि तसंच भाकरी जर केली तर मग तर विचारायलाच नको हो. आता बघा, मी पण अगदी त्याच पद्धतीने गावरान पद्धती आपलं जेवणाचं ताट तयार केलेलं आहे. चला मग पटपट भाजी करायला घ्या आणि अशाच पद्धतीने करा आणि खाऊन मग सांगा की कशी झाली. आणि आवडली ना, चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करायला मात्र विसरत जाऊ नका. चला तर मग आता मी मस्त आता जेवण करायला घेते आणि कसं खायचं तेही तुम्हाला सांगते. अशी भाकर घ्यायची, याच्यामध्ये छान अशी चुरायची आणि मिक्स करायचं चांगलं. फुलका मारून खायचं मात्र बरं का. चव घ्यायची असेल आपली गावरानी तर त्याच्यासमोर मस्त सोबत बरोबर कांदा, एकच नंबर बेत झालेला आहे. तुम्ही करणार का? लवकर करा मग. आता ही गावरान पद्धतीची भाजी फक्त तुमच्यासाठी. आणि व्हिडिओ आवडला ना, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.